यस्य स्वयं स्वभावाप्ति प्रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। 8वा श्लोक चालू आहे। वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। काय सांगितलं? ऐकलेत ना आधीचे सगळे? ऐकलेत ना आधीचे सगळे? तर तुम्ही अभ्यास त्याचा करणार आहे का? नाही ना? हां बरं, सांगा अर्थ काय? वपुः गृहं धनं दाराः पुत्रा मित्राणि शत्रवः। वपू म्हणजे शरीर, गृह धन स्त्री पुत्र, अजून पुत्र मित्र शत्रू सर्वथा अन्य स्वभावाले आहेत। मूढ जीव त्यांना स्वानी प्रपद्यते, स्व असं मानतो जाणतो, त्याच्यामध्ये स्व पाहतो। का सांगितले हे? हा श्लोक का सांगितलाय? आपण त्याच्यातच असं नाही असलं काय सांगायचं नाही उत्तर आम्हाला। मागच्या संदर्भ पाहिजे 7 गाथांमध्ये जे सांगितलं त्यासाठी इथपर्यंत आलोय। मागं काय सांगितले? सात्विका श्लोकात काय सांगितलं? मोहाचं स्वरूप सांगितलं ना। मोहाने झाकलेलं ज्ञान आहे ते स्वभावाला जाणत नाही। मग मोही जीव काय करतोय? कुठला मोह आहे? का झाकलंय ज्ञान? मग त्याच्यासाठी सांगतायत की जे ज्ञान परवस्तूत अडकलं ते ज्ञान मोहाचं प्रतीक आहे। मग ते शरीर असेल, शरीराच्या विषयी मोह, घराच्या विषयी मोह, धनाचं ज्ञान, त्या ज्ञानामध्ये असणारं एकत्व, नुसतं जाणण्याने बंध नाही आहे। काय म्हणले? जाणण्याने बंध नाही का? कारण भगवान पण जाणतायत। जर जाणण्याने बंद होईल म्हटलं तर ते तर 3 लोकाला जाणतायत, मग त्यांना तर महाबंध व्हायला पाहिजे, पण त्यांना बंध नाही हे सांगितलं ना। म्हणून म्हटलं की नुसतं जाणायला नियम म्हणून काय बाधा नाही आहे, पण तुम्ही त्याशी काय करताय हो? जाणताना ते मी, ते माझं, किंवा त्याच्याने मला सुख, हे जे भाव आहेत ते सगळं बंधाचं कारण आहे। ह्यालाच म्हणलं मोहम। म्हणून जेव्हा जेव्हा या जीवानी स्वतःपासून दूर जाऊन परवस्तूला आपलं मानलं, जाणलं, त्याच्यातून आनंद मानला, तर नियमाने बंधाला प्राप्त झाला, दुःखी झाला। म्हणून त्यांनी सांगितलं की वपू म्हणजे शरीर माझं, मी शरीर। ह्याच्यासाठी सांगितलं होतं की आजच आमचं डिस्कशन झालं त्याच्यावर की ब्रह्मचर्याचे जे अतिचार घेतलेत ना, मनासूत्र बघू। परविवाह करण्याची परिगृहिता जमला एवढी क्रीडा कामतीव्राधी वेश आहे। ते नाही थांबा। स्त्री कथा श्रवण तन्मना रांग निरीक्षण पूर्वरतानुस्मरण वृश्रेष्ठ रस श्वशरीर संस्कार त्यागा। तर हे काय सांगायचं आहे त्याच्यामधून? 5 भावना आहेत, मी चुकीचं सांग। आता काय म्हटलं म्हणा परत? स्त्री कथा श्रवण म्हणजे म्हणायचंय की ब्रह्मचर्यामध्ये दोष कसे लागतात? स्त्री कथा श्रवण केलं तर, किंवा तिथे पुरुष कथा म्हणा, आता स्त्रियांनी पुरुषाची कथा, पुरुषांनी स्त्रियांच्या कथा श्रवण करणं, ह्याच्यामध्ये स्वतःपासून दूर गेला किंवा पराची रुची केली, मग ह्याच्या निमित्तात ब्रह्मचर्यामध्ये दोष आहे। स्त्री कथा श्रवण, तन्मनोहरांग निरीक्षण, म्हणून म्हटलं कुठल्याही बाळाचं सुद्धा रूप तुम्ही असं निहाळून बघत बसू नका, त्याच्यामध्ये पण दोष आहे। ब्रह्मचर्यामध्ये दोष लागतो, भलेही मग ते पुतळा असेल, एखादं स्टॅच्यू असेल, चित्र असेल, जरी त्याला पण आपण असं सर्वांग बघत राहिलो, त्याचे सगळे एकदम ऑब्झर्वेशन करत राहिलो, तरी सुद्धा कुठं भाव आपले बदलतील, कुठं विकार येईल सांगता येत नाही। मोहित होतो नाही।
म्हणजे स्त्री कथा श्रवण तन मनोहरांग निरीक्षण पूर्वरत अनुस्मरण, म्हणजे पूर्वी जे काय भोगलेलं आहे, आनंद भोगला वाटलं, त्याच्यामधून आनंद आला, त्याचं स्मरण करणं, ह्याच्याने सुद्धा ब्रह्मचर्यामध्ये बाधा येते. म्हणून सांगितलं जेव्हा मुनींना सुद्धा पूर्व आयुष्यातलं स्मरण होतं तर ते प्रायश्चित्ताचे भागी सांगितले. म्हणजे ते नियमाने प्रायश्चित्त केले तर टिकतात कशामध्ये, व्रतामध्ये, अन्यथा त्यांचं ब्रह्मचर्यामध्ये पण किंवा त्यांच्या महाव्रतामध्ये बाधा येते. म्हणून ते असे पश्चाताप करत असतात सतत. छेदोपस्थापना चारित्र म्हणलं जातं ना, म्हणजे जे काय असे विचार आले त्याच्या निमित्तात ते जर स्वभावापासून दूर गेलेत, कुठं त्यांच्या व्रतात दोष लागले तर ते पुन्हा पुन्हा उपस्थापित करतात स्वतःला. म्हणून सांगितलं पूर्वरत अनुस्मरण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचं जसं त्या कुंदकुंदांच्या मातेने सांगितलं ना, कुंदकुंदांना काय म्हटले, तू दीक्षा घेऊन जाशील आता 8-10 वर्षाचा एवढा लहान, उद्या दीक्षा घेऊन गेल्यावर तिथं गेल्यावर तुला काय वाटेल? पूर्वीचं आठवलं. हा नाही, उद्या तुला असं वाटेल की आपण लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे विचार बदलले. विचार. हा, म्हणजे असं इकडं उगीच आलो आपण असे वगैरे विचार आला तरी सुद्धा तू भ्रष्ट होशील विचारातून, त्या तुझ्या व्रतातून. म्हणून तू व्रत घ्यायला जाऊ नकोस असं त्या मातेने समजवलं. किंवा त्याला विवाहाचं महत्त्व सांगितलं, विवाहाबद्दल आकर्षण दिलं, त्यात मजा आहे हे सांगितलं. पण ते बालक इतके दृढ आहेत की त्या मातेला निरुत्तर केलं त्यांनी. जंबूस्वामींचं सगळं म्हणजे त्या रतीमध्ये जंबूस्वामी रतीमध्ये इतकं मला आनंद नाही आहे हे त्यांना सांगायचं होतं. न मला आनंद आहे, न कुठल्याच जीवाला कधी त्या रतीमध्ये आनंद मिळत नाही. कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नसतो. आपल्याला किती वाटतंय की पती पत्नी रूप आणि पत्नी पती रूप होतोय. किती त्यांच्याविषयी म्हणून आसक्ती, त्यांना भोगण्याचे भाव, आणि त्याच्याच निमित्तामध्ये दोष लागतात. म्हणून पूर्वरता अनुस्मरण वृश्रेष्ठ रस, जसं मी परवा सांगितलं उदाहरण हेच की म्हणजे पूर्वरतानुस्मरणमध्ये अनेक पती पत्नी एकमेकांमध्ये इतके अडकलेले असतात की समजा त्यांच्यामधल्या एकाचा वियोग झाला, काय होणार हो? रौद्र ध्यान. दुसऱ्याला सहन होत नाही, डिप्रेशनमध्ये जातो तो जीव. मग त्यासाठी सांगितलं ना परवा की एका स्त्रीला असंच झाला वियोग. माताजी सांगतात नेहमी की त्या स्त्रीचा वियोग झाला, म्हणजे सेठजी होते चांगले आणि त्यांच्या स्त्रीचं इतकी आसक्ती होती त्यांना स्त्रीविषयी, आणि ते ती मेल्यावर त्यांना स्वीकारच होईना ती मेली म्हणून. मग एका खोलीमध्ये बसून राहणार, मग त्यांच्याजवळ त्या स्त्रीचा फोटो होता आणि सारखं त्या फोटोला जवळ घेऊन तिच्याशी बोलत राहणार की स्त्रीशीच बोलतोय आपण असं. आणि मग ते अशा प्रकारामध्ये वेडे झाले. काय होतं? म्हणून सांगायचे की असल्या प्रकारामध्ये किती पूर्वरता अनुस्मरण सोडलं नाही, त्या पर्यायाला स्वीकारलं नाही जेव्हा जी घडली तशी, तर असं भयंकर रूप दिसणार त्याचं. म्हणजे ते कसंही आपल्यावर उलटणार. म्हणून सांगितलं काय, पूर्वरताचं अनुस्मरण करणं हा सुद्धा दोष आहे. मग काय करायचं? येतात विचार कधी कधी आपण काय 5 इंद्रियांचे भोग, फक्त काय पती पत्नी असं नाही, तर अब्रह्म म्हणजे 5 इंद्रियांचे भोग आहेत. मग आता समजा ते राजा होते आणि दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यावर राजसी भोग भोगत होते जेव्हा महालात होते तेव्हा. आणि जेव्हा दीक्षा घेतली त्याच्यानंतर नग्न दिगंबर वेशामध्ये त्या झाडाच्या खाली पहाडावर कुठल्या दगडावर असं बसायचं, एकदाच अन्न खायचं, असं सगळं चालू झालं होतं ना. हां, मग तिथं विचारलं की त्यांना पहिला दिवस होता दीक्षेचा, उपास झाला आणि दुसऱ्या दिवशी पारणेचा दिवस होता. तर लोकांना वाटलं की आता हा राजा आहे तर ह्याला सगळं राजसी भोजन पाहिजे असणार, त्यामुळं आहार तसा पाहिजे असणार. तर आता हे कुठं जाणार, काय खाणार, असं सगळ्यांना इंटरेस्ट. पण ते खरे भावलिंगी संत झाले होते जे राजा होते ते, त्यामुळे त्यांना त्याच्याविषयी काहीच नव्हतं विचार की आपल्याला काय खायला मिळणार की नाही, जिथं जसं गेलो होतं तसं, कुठं गेल्यावर आपल्याला कसं मिळणार, असं कशाचंही टेन्शन नव्हतं. आणि पण त्यांचं पुण्याचं उदय की ते जिथं पटले तिथं सगळे तसेच भोग मिळाले त्यांना आहारामध्ये. म्हणजे निर्विकल्प होते पण तरी सुद्धा तसे
तसं भोजन मिळालं म्हणा, तशा प्रकारचा सगळा आहार मिळाला. आणि आहार घेतला तर झाला, आहार झाला आणि पुन्हा संघामध्ये आले. आल्यानंतर गुरूंकडनं प्रत्याख्यान करत असतात. म्हणजे काय, काय आपले दोष घडलेस उद्या हां, हे मागचं प्रतिक्रमण झालं. प्रत्याख्यान म्हणजे भविष्यासाठी, आतापासून उद्या सकाळी जेव्हा आहाराला निघेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग असतं, ते प्रत्याख्यान असतो, भविष्यासाठी केलेला त्याग. तर प्रत्याख्यान केलं त्यांनी आणि जाऊन सामायिकाला बसले. तर त्यांना इतका आनंद येऊ लागला, ते मध्ये मध्ये बोलायला लागले, अहो सुखम, अहो सुखम. का म्हणा बघू. हो सुख. भोगत होते ते, भोगल्यावर म्हणत होते, नुसते शब्द नव्हते. आणि मग संघातले सगळे इतर मुनी होते, त्यांना काय वाटलं, हे राजा आहेत बाहेरचं जेवण आणि आलेलं तेच जेवले राजघराण्यात गेले होते जेवायला. तिथं सगळं राजसी आहार मिळालाय आणि त्यांना सुख वाटलं. त्याचा आता आठवण यायला लागली आणि ते आनंद भोगतायत. गेले सगळे मुनी आणि जाऊन आचार्यांना सांगितलं की त्यांना उपस्थापित करावं लागेल, त्यांचं स्थितीकरण करावं लागेल, त्यांना असे भाव होत आहेत. आणि काय झालं मग, मग आचार्यांनी सांगितलं की नाही, ते ज्ञानी आहेत, स्थिर आहेत, त्यांना काय असे चंचलता नाही आहे. मग ते अहो सुखम म्हणतायत म्हणले. मग त्यांना त्या भोजनाचा आनंद आला म्हणून तर म्हणतायत असं काहीतरी ते बोलले. रमले ते. मग ते बोलवलं त्या मुनींना, नवदीक्षितांना, आणि बोलवून सांगितलं की काय झालं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असा आनंद मी पूर्वी कधीच नाही अनुभवला. जेव्हा मी राजा होतो त्यावेळेस, किंवा त्यांना असं म्हणायचं होतं की पूर्व आयुष्यामध्ये कधी मला असा एकत्वाचा अनुभवच घेतला नाही मी. आणि आज मला हा समय मिळतोय स्वतःसाठी, तर किती मी आनंद भोगू असं वाटतंय. म्हणून अहो सुखम असं येते तोंडात. आपल्या येतं का? भोगा बघू. एकदा स्वतःला तसं जाणावं लागतं, मग तिथून येणार आतून की अहो सुखम, खरंच मायामध्ये किती सुख आहे, एकत्वामध्येच आनंद आहे, आपली साधना तिथंच आहे. पूर्वरतानुस्मरण वृश्रेष्ठ रस म्हणजे काय, बहुतेक ते गरिष्ठ आहार वगैरे घेतलंय ना, त्याचं भोजन केलं तरी सुद्धा षड्रस. गरिष्ठ आहार म्हणजे जड अन्न खाणं ह्याला म्हणायचं. त्याच्या निमित्तामध्ये विकार उत्पन्न होतात, चंचल होतो, आणि मग ते ब्रह्मचर्यामध्ये दोष लागतात असं सांगितलं. आणि समाधी पण होतात. स्वशरीर संस्कार त्याग म्हणजे काय, स्वतःच्या शरीराबद्दल मौन. काय करायचं. स्वशरीर संस्कार म्हणजे काय हे मला महत्त्वाचं सांगायचं आहे, कारण इथं शरीराचा मोह आहे ना तुम्हाला या श्लोकामध्ये. वपुरगृहम धनम दारा, त्याच्याविषयी मला सांगायचं होतं म्हणून मी इथंपर्यंत आले. स्वशरीर संस्कार करतो म्हणजे काय करतो, हे सगळे अतिचार आहेत ब्रह्मचर्याचे. मग या ब्रह्मचर्याच्या अतिचाराने रहित तुम्हाला व्रताचं पालन करायचं आहे. मग स्वशरीराचे संस्कार केल्याने सुद्धा ब्रह्मचर्यामध्ये कसे दोष लागतात. काय करतो, स्वतःच्या शरीराची आसक्ती म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी. बरोबर. काय, मला एक्झाम्पल सांगा. म्हणजे आता मी जाड झाले तर बारीक व्हायचा प्रयत्न करणार. बर, बारीक व्हायचा पांढरे झाले प्रयत्न, तर काळे. केसाला काळे करायचा प्रयत्न. बरोबर आहे. शृंगार करण्याचे भाव जे काय आहेत ना, ते नटण्याचे शरीराचे संस्कार आहेत. म्हणजे समजा आता मी ब्रह्मचर्य घेतलंय, तर घेतल्यावर सुद्धा जर असे भाव झाले सुंदर की माझे केस नीट असावेत, किंवा मी चांगलं दिसावं, तेज वाढावं, किंवा मग हे शरीर जाड होऊ नये, जे काय असले, किंवा काहीतरी त्याला सारखं रंगरंगोटी लावणं, ते काय काय म्हणायचं, ते मेकअप लावायचं, काय म्हणायचं, ते लावतात ते अंगाला लोशन वगैरे तसलं लावणं, कसल्या तरी त्याच्या निमित्तात. म्हणजे कोणी ब्रह्मचर्य घेतलंय त्यांनीच नाही, इतरांनी सुद्धा जेव्हा त्याच्या निमित्तात मी सुंदर हा भाव करून जर लावलं, त्याचं ग्रहण केलं, तर नियमाने तिथं शरीराची आसक्ती झाली, शरीराचे संस्कार झाले. आणि मग हे संस्कार तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या व्रतामध्ये वगैरे दोष उत्पन्न करणार. विचारा की. एकाने विचारलं मला सगळं अनुकूल आहे, तर मी त्याचा आनंद का घ्यायचा नाही. म्हणजे 4 चौघात गेले तर मी व्यवस्थित राहणे. आता कुठं गेले तर असं ओटी भरणं वगैरे हल्ली सांगतात ना, हिरवी साडी असा, मग माझ्याकडं नाही आहे तर मी घेऊन नेते, मग मी नेसते, आणि मला आहे अनुकूल तर मी का करायचं. बर, मग काय उत्तर दिलं.
म्हटलं त्याच्यात खरं सुख आहे का तुला? किती घेतलं तरी इच्छा संपणारच नाही. हम्म, आणि लोक म्हणतात किंवा सांगतात म्हणून स्वतःची इच्छा पूर्ती करणे चुकीच आहे ना. हम्म. तुला प्रसन्न वाटलं तर मग असं घेतलं होतं ना एकदा एका पंडितांनी, म्हणले की आम्ही काय इतर शास्त्रच आम्हाला सांगायला समोर बसणार तर असं केस बीस असं करून बसलं तर चालणार आहे का तुम्हाला? मग आम्ही तेवढं बघायसाठी आरशात बघितलं तर तुम्ही काय म्हणलं हो लगेच हे पण आरशात बघतात. हा? काय झालं म्हणजे नजर बघू नका, दृष्टी बघा असं म्हणलं ना, दृष्टिकोन बघा आपलं बघायचं काय आहे. शरीराच्या संस्काराचे भाव चुकीचे आहेत हे सांगायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणून शरीर हे दुःखाचं कारण नाही किंवा शरीर हे तुम्हाला ब्रह्मचर्यामध्ये बाधक नाही आहे. त्या शरीराचे विचार. संस्कार, त्या शरीराशी असलेली आसक्ती हे नियमाने तुमच्या व्रतामध्ये त्या साधनेमध्ये बाधक आहे. त्यांनी काय विचारलं की कोणी असं म्हणेल की आम्हाला पुण्याचा उदय आहे तर आम्ही भोगायचं नाही का? हा असं तिचं म्हणणं आहे. मग तिथं सांगितलं कालच त्यांनी की म्हटले तुम्ही कितीही भोगायचा प्रयत्न केला पण जर तुम्हाला भोगण्यायोग्य नसेलच तर ते भोगूच शकणार नाही तुम्ही. पुण्याच्या उदयाच्या निमित्तात मिळणार सगळी अनुकूल सामग्री पण असा पापाचा उदय असतो की ते भोगू शकत नाही. जसं म्हणलं किती 10 फॅक्टऱ्या आहेत शुगरच्या पण डॉक्टरने सांगितलं 1 चमचा सुद्धा साखर खायची नाही. सांगा पुण्य का पाप आहे? पुण्यानं बंदी पाप. मानलं तर पाप लता मंगेशकरनी सांगितलं ना शेवटच्या समयाला, धर्मेंद्रनी सांगितलं का नाही शेवटच्या समयाला काय झालं हो त्याला? म्हणजे काय नव्हतं त्याच्याजवळ, सगळं होतं ना, वैभव होतं, कुटुंब होतं, सगळे इष्टजन होते, कोण वाचवू शकलं हो? म्हणजे धन नव्हतं का? अनुकूलता नव्हती का? सगळं डॉक्टर सेवेला ते नर्स वगैरे सतत ते मेडिसिन सगळं जवळ होतं. मग जेव्हा ते म्हटलं ना म्हणून पुण्य संपलंय ना तर तुमचं सगळं ते वैभव आणि ती सामग्री सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. मग असंच देवांचं सुद्धा सांगितलं, देवांच्या सुद्धा जेवढं आयुष्य आहे सागरांचं आयुष्य ते सगळं आयुष्यपर्यंत भोगतायत. पुण्याचं उदय का पापाचं उदय त्यांच्याजवळ इतकं वैभव आहे. भोगताना पुण्याचा उदय पण संपल्यावर पापाचा उदय. संपल्यावर तर कुठं जातं वैभव? कुठं जातं वैभव? तिथंच असतं, तेच सोडून. म्हणजे वैभवात असताना सुद्धा क्लेश असतात हे मला सांगायचं आहे. मग क्लेश का होतात? वैभव असताना का बरं ते आनंद का नाही देऊ शकलं त्यांना? सुखी का नाही आहेत ते? त्याच्यात आनंद गुण नाहीच आहे. आता हे तुमचं ज्ञानाने सांगायला लागलाय तुम्ही. मी म्हणाले धन वगैरे तुमच्या जवळ आहे तरी पण तुम्हाला आनंद का नाही? तर त्या योग्य पुण्य नाही आहे, ते भोगण्यायोग्य. म्हणून सांगितलं गेलं ते असून सुद्धा सामग्री सुख देणार नाही. म्हणून सांगतायत काय, कशासाठी सांगितलं हे? स्वशरीर नाही शरीराचंच चाललं होतं ना. शरीरासाठी म्हणजे तुम्ही आरशात बघताय, त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करताय, जे काय घालताय लावताय ते सगळं कशासाठी? काय दृष्टी काय असते? म्हणून सांगितलं दृष्टी नाही, दृष्टिकोन बदला पाहण्याचा. जे काय आपण शरीराकडे पाहतोय, आपल्या रूपाकडे पाहतोय, तर हे माझं रूप आहे ना, ही मान्यताच तुम्हाला शरीराचे संस्कार करते. म्हणजे मी सुंदर हे त्याच्या मागे लपलेला भाव असतो. आरशात बघताना काय असतो भाव? मी सुंदर आहेच, किंवा माझ्या सगळं कोण नेलंय भारी, मी हिरो. तर असे परिणाम म्हणजेच स्वतःच्या शरीराचे संस्कार आहेत. ह्याच्या निमित्तामध्ये म्हणून आज दुपारी काय वाक्य सांगितलं होता ना, दुपारी ऐकायला ऐकला त्यांनी सांगितलं डोळ्याने जी गोष्ट दिसती ना ती गोष्ट बघायला गेलात तर नियमाने रागद्वेष होतात. म्हणून जी गोष्ट डोळ्याने दिसत नाही तिच्याकडे बघा म्हणले. म्हणजे त्यांनी कॅमेरा नीट लावला नव्हता हो, त्यांचा चेहरा दिसत नव्हता म्हणून लोकांनी सांगितलं नीट ठेवा म्हणून. ते म्हणले बघायच्या नादात अडकलाय ना म्हणून तुम्हाला रागद्वेष होत आहेत. म्हणले जे दिसत नाही त्याच्याकडे बघा म्हणले, तर म्हणजे आत्म्याकडे बघा. म्हणजे स्वशरीराचे संस्कार करणं हे ब्रह्मचर्यामध्ये त्या साधनेमध्ये बाधक आहे हे सांगायचंय. उत्कृष्ट ब्रह्मचर्य ज्याला पालन करायचं त्याला पहिल्यांदा हे विचार तोडावे लागतात की मी शरीर आहे
हा विचार करावा लागेल की किंवा अनुभव करावा लागेल की शरीर परद्रव्य आहे. म्हणून परवा दिवशी मी मावशीमांना सांगताना असं सांगितलं, ध्यान असं करा. काय आपण दरवेळेस असं करतो ना, शरीरापासून मी भिन्न आहे, शरीर वेगळं आहे, मी वेगळं आहे, शरीर चेतन आहे, मी जीव आहे. हे असं करताना तर असं करा ध्यान यावेळेस की नाही थांब, असं चिंतन करा की शरीर तुम्हाला सगळीकडनं स्पर्श करतंय, त्या शरीराचं सतत अनुभव व्हायला लागलाय. तर या शरीराला मी जाणतोय. जिथं कुठं तुम्हाला हाताला स्पर्श झाला, डोळे बंद केले, कानावर शब्द पडत आहेत, शरीरच आहे सगळीकडे, त्या शरीराला मी जाणतोय एवढं भाव करा, एवढी भाववासना करा. आणि म्हणजे शरीराला भिन्न वेगळं मग शरीराला मी जाणतोय, तो मी कोण आहे? मग शरीर तर जाणत नाहीये, मग शरीरापासून वेगळा मी आहे हे ग्रहण होणार. काय कळलं सांग? असं शरीराला वेगळं आहे, मी भिन्न आहे त्यापासून असं म्हणताना सुद्धा तुमचं निगेटिव्ह कडे जात आहे, किंवा तो जो विषय धरायला पाहिजे तो धरला जात नाहीये. मग या शरीराला मी जाणतोय, मग जो जाणतोय तो मी आहे. असं जर असं भेदविज्ञान करत स्वतःकडे आलं तरी सुद्धा आपल्याला भावभासना होऊ शकते. म्हणून शरीराचे संस्कार हे ब्रह्मचर्यामध्ये बाधक आहेत हे सांगितलं. मग जी काय तुम्ही केशभूषा करताय, वेशभूषा करताय, त्या शरीराचं तेज वाढवण्यासाठी, ते शरीर सुगंधी राहण्यासाठी, किंवा त्या शरीराला औषध गोळ्या करण्यासाठी, मग ते सांगितलं ना मध्ये काय, तो मायकल जॅक्सन होता का आहे काय मला माहित नाही, गेला ना. हां, तर त्यांनी काय केलं, काय नाही केलं, म्हणजे सांगितलं की इतकं त्यांनी त्या चेहऱ्याला प्लॅस्टिक सर्जरी केल्या होत्या किती वेळा तरी, जेणेकरून ते सुंदर दिसावं, हे भाव त्याचे. तर ते नंतर ते झडून जायला लागलं, जे काय ते सर्जरी केलेलं त्याच्या निमित्तात, आणि काय रिॲक्शन आलेलं, ते सारखं कॉस्मेटिक्स लावणं, त्याला चांगलं बनवणं, ह्याच्या नादामध्ये इतकं ते रिॲक्शन झाले होते शरीरात, त्या चेहऱ्यावर. तर ते दिसू नये म्हणून शेवटी असे केस वाढवले की ते चेहऱ्यावर झाकून घ्यायचा, म्हणजे कोणाला दिसून येते. काय काय करतो जीव. म्हणून सांगायचंय काय, अशा सुंदरतेच्या मागे लागणार तर निमाने ती विद्रुपता दिसू नये म्हणून परत झाकायचं, म्हणजे केसांनी झाकायला लागला. आणि मग ते मरताना शेवटी सांगितलं त्यांनी, या शरीरासाठी मी काय नाही केलं, सगळं केलं, पण शरीर सुटलं किंवा ते व्हायचं ते विद्रूप झालंच. आता ते बॉलिवूडचे, हॉलिवूडचे जे स्टार्स असतात त्यांची शरीरं कशी हो, आता ते दाखवते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये वगैरे रील्समध्ये, की ते 25 वर्षापूर्वी कसे होते आणि आता कसे आहेत. म्हणजे त्यांचा चेहरा कसा, म्हणजे पूर्वी ते कसे सुंदर असायचे आणि आता कसे, का बरं असं? म्हणजे ते उलट त्याला सुंदर बनवण्याचे प्रयत्न करत करत त्याचं नॅचरल रूपच गेलंय, आणि त्याच्यामुळे ते अधिक विद्रूप दिसतात. जरी नुसतं 10 वर्षाचं जरी अंतर पडलं असेल तरी सुद्धा तुमचं रूप इथं दिसणार नाही एवढं खराब, पण ते नॅचरल त्यांचं सगळं जे काय त्या शरीराचं राहत नाही. म्हणून सांगितलं की तुम्ही त्या वेशभूषामध्ये अडकताय तर निमाने असं काहीतरी गोंधळ होणार. स्नान करताना स्नानासाठी अधिक वेळ घालवणे हे सुद्धा स्वशरीर संस्कार आहे. हो म्हणा, घासून करता होय. आमच्याच एक आहेत, अर्धा तास जातात ते साय घेऊन जातात. तेच त्यासाठी सांगायचं तर स्वशरीर संस्कार करतो आपण. भाभी आहेत ना आमच्या, त्यांना कोण लवकर पाठवतच नाही, कारण आमचा नंबरच लागत नाही. कधी आल्या तर त्यांचंच असं नाही, अनेक जण असे असतात की आणि ते स्वतः करतात ठीक आहे, पण इतरांना पण ते संबोधन करतात. हो, साय लाव म्हणजे गोरी होणार, काय ते हळद लाव, पीठ लाव, लोणी लाव, काय काय लावते देव जाणे. आणि त्याच्याने काय होणार, द्रव्याचं काही करत नाही. मग ह्यालाच म्हणलं स्वशरीराचे संस्कार. अजून दिवसभरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं टॅली करा ना. आपण पण करतोय, जो दुसऱ्याचं बघितलं आता हे सगळं आपण काय करतोय हे पण आपल्याला कळायला पाहिजे.
जे करतोय त्याच्यामध्ये कुठं असं दोष लागतोय का स्वशरीराचे संस्काराचा? करण्यात येतच की. काय करतो? करण्यात येतं म्हणजे काय? लय आपण निर्दोष आहे असं सांगायला लागलाय तुम्ही. नाही हो, करतो असं म्हणा करतेच म्हणजे आता समजतंय. बाहेर जाताना आता थंडीचे निर्दोष दिवस आहेत, आपण आहे. तेल ते लावतोच. खोबऱ्याचं ते तेल लावलं. लावलं जातच ना. तेच थंडी दिवसात आपण चटचट म्हणजे असं खाज सुटल्यासारखं होतं, मग ते लावतो लावायचं. किती. चांगलं दिसावं म्हणून नाही, पण निदान हे सुद्धा शरीराचे संस्कार आहेत, हे सांगायचं त्यांना. त्रास होऊ नये. मुनी काय करणार हो? त्यागी काय करणार? त्यागींना थंडी नाही का? सगळं त्यागच केलं. उष्णता नाही का? सगळं आहे त्यांना, पण आपल्या तुमच्याच ऋतूमध्ये ते राहतायत तरी सुद्धा आपल्यापेक्षा जास्त त्यांना त्या उपयोगच शरीराच्या नसते. विषयी त्यांचा उपयोगच नसतो. विकल्प नाहीत. त्यामुळं ते त्याचा परिणाम जसा आहे तसं. शरीरावरचा मोह सुटलाय त्यांचा, आमचा अजून सुटलाय. मग सोडायचं नाही आहे. सोडायचं म्हणजे आपण चुकतोय हे लक्षात सांगतायत. येते, पण म्हणून मागं सांगितलं होतं ना, कबीराने काय सांगितलं दोह्यामध्ये? माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंधे मोहे, माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंधे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोधूंगी तो है कबीरा, मैं रोधूंगी तो है. म्हणजे तो कुंभार त्या मातीला तुडवतोय, तर ती माती म्हणतीये की तू मला का तुडवतोयस? एक दिवस असा येणार की मी तुला तुडवेन. म्हणजे रडावं लागेल. म्हणजे जमिनीत रोऊंगी नव्हे, रोंधुंगी. रोंधणं म्हणतात ना, काय म्हणायचं ते? माती कालवणं म्हणा ते किंवा भांडी त्याच्यामध्ये बनवायला करतात ते. जे काय ते कुंभार करतो ना ते. तसेच करतात तर ती माती म्हणतीये की तू मला का रोवतोय? तू एकदा आता उद्या काय होणार, मेला तर मातीतच मिसळणार आहेस. त्यावेळेस मीच तुला काय म्हणायचं, मिसळवून घेणार किंवा माती करणार असं. एक रूप. म्हणून सांगतायत की कशाचा अहंकार, कशाचे संस्कार, शरीर मी नाही आहे हे संस्कार करा तर बाहेर पडणार त्या शरीराच्या चक्रातून, अन्यथा नाही. काय म्हणत होता का तुम्ही मला? मी तुमचं नाही ऐकलं, माझं चालू होतं म्हणून. ते तुम्ही सांगितलं ना आता ब्रह्मचर्याचं, ते एक उदाहरण पुष्पढान मुनींचं पण तसंच आहे ना. मुनी झाल्यावर त्यांना पत्नीची आठवण. बरोबर आहे की. ते पण मग ब्रह्मचर्याचं दोष. ब्रह्मचर्यामध्ये म्हणून तर पूर्वरतानुस्मरण घेतलं ना. मग पुष्पढाल मुनींना ते पूर्वीच्या त्या स्त्रीचं स्मरण होतं सतत, म्हणून तर ते साधना करू शकले नाही, म्हणून स्वभावाकडे त्यांना येऊ शकले नाही ते. म्हणून काय घेतलं होतं की शरीराला स्व मानू नकात. सगळ्या परिग्रहाला शरीराला आपण स्व मानतो, त्यामुळं तिथं त्याच्यामध्ये स्वामी बनायला जातो त्याचा. म्हणून शरीर काय आहे हे सांगतायत. यह शरीर ममत्व के लायक नहीं है, यह अपने से अत्यंत भिन्न स्वभाव वाला है. मैं चेतन हूँ, यह शरीर अचेतन है. इसको जो आपा मानता है उसी को तो बहिरात्मा कहते हैं. काय म्हणलं? शरीराला जो मी मानतो तोच बहिरात्मा आहे, असं कुठं सांगितलं? म्हणा. म्हणजे आता बहिरात्मा बहिरेता देह जीव को एक गिने, बहिरात्म तत्व मुधा है. म्हणजे जो देह आणि शरीर, देह आणि जीवाला, देह जीव को, देह आणि जीवाला जो एक मानतो तो बहिरात्मा आहे, असंच सांगितलं समाधी शतक मध्ये पण. ते पहिले दोन कितीतरी श्लोक घेतलेत त्यांनी बहिरात्म्याचे, त्याच्यामध्ये एक श्लोक असा पण घेतला, काय? नरदेहस्थमात्मान म विद्वान मन्यते नरम. समजलं? समजण्यासारखं आहे, लक्ष द्या. नरदेहस्थमात्मानम, समजलं? नरदेहस्थम आत्मानम, काय? नरदेहामध्ये स्थित आत्म्याला
नरदेहस्थमात्मान म विद्वान मन्यते नरम. अविद्वान म्हणजे मूर्ख जीव. मन्यते नरम, नर मानतो. नरदेहामध्ये स्थित असणाऱ्या आत्म्याला अज्ञानी जीव नर मानतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? हा, तो आत्मा आहे, नर नाही आहे, म्हणजे मनुष्य नाही आहे. शरीरामध्ये स्थित झाला म्हणून काय तुम्ही आत्मा झाला शरीर झाला का, मनुष्य झाला का? असं घे. नरदेहस्थमात्मानं म विद्वान मन्यते नरम. तिर्यंचम तिर्यगंगस्थम सुरांगस्थम सुरम तथा. तिर्यंचच्या शरीरामध्ये स्थित असणाऱ्या आत्म्याला तिर्यंच मानतो. सुर म्हणजे देवाच्या शरीरामध्ये स्थित असणाऱ्या आत्म्याला देव मानतो. कोण? मी कोण? मी मग मुडे का शाणे आहेत आपण? म्हणजे आपल्याला बदलायचं आहेत ना विचार, तर त्यासाठी सांगतायत तो अज्ञानी असं मानतोय, मला असं मानायचं नाही. नारकम नारकांगस्थम न स्वयं तत्वतस्तथा. न स्वयं तत्वतस्तथा. नारकीच्या शरीरामध्ये असणाऱ्या जीवाला नारकी मानतो, पण तत्वतः म्हणजे वास्तविक रूपाने जीव तसा नाही. न स्वयं तत्वतस्थता. मग कसा आहे? अनंतानंत धीशक्ती स्वसंवेदन चलस्थिती. स्वसंवेद्या चलस्थिती असं आहे वाटतं. अनंतानंत धीशक्ती, अनंतानंत शक्तीचा आणि बुद्धीचा स्वामी आहे हा जीव. अनंतानंत धीशक्ती स्वसंवेद्यो चलस्थिती असं घेतलं. स्वसंवेदन गम्य आहे, अचल स्थितीवाला आहे. म्हणून त्याला जाणल्यावर आपल्याला समजणार काय की शरीर म्हणजे जीव नाही आहे. मग ते नरदेहस्थ, नराचं शरीर असू दे, मनुष्याचं शरीर असू दे, तिर्यंच्याचं शरीर असू दे, नारकीचं असू दे किंवा देवाचं असू दे. शरीर, शरीराची ही नाव आहेत. मनुष्य कोणाचं नाव आहे? मनुष्य कोणाचं नाव आहे? देव कोणाचं नाव आहे? त्यांनी तिथं सांगितलं ना, शरीरामध्ये मनुष्य शरीरामध्ये स्थित आत्म्याला मनुष्य मानतो तो मूढ आहे. मग मनुष्य शरीर कोणाचं नाव आहे? किती घाबरायला? मग म्हणा की काय घाबरायला लागलाय काय? असमान जातीय पर्याय आहे ती. म्हणजे शरीराचं परिणाम मनुष्याचं देहरूप झालंय आणि जीव तिथं त्याच्या स्वतःच्या स्वभावामध्ये आहे किंवा त्याची ती पर्याय प्रगट झाली आहे एवढंच. पण त्या शरीराला मी मानणं हे सांगतायत काय? मूढता आहे, मोह आहे. म्हणून त्यांनी सांगितलं शरीर हे ममत्व करण्याच्या लायकीचं नाहीच. काय करायचं आता मग? उद्यापासून प्रयोग. उद्या कशाला, आतापासनं शरीर माझ्यापासून भिन्न आहे. असं ते आता शब्द सगळे गोळगोळ झालेत ना, थोडस शब्द बदला. झोपताना काय विचार करायचा? झोपेमध्ये मला ममत्व नको, कारण झोप ही शरीराला सुख देणारी गोष्ट आहे. मला त्या झोपेतून सुख नाहीये. असं एकदा जाऊ दे बोला. जय श्रीमा काय म्हणले? तुम्ही बोलून संस्कार करा स्वतःवर. खाताना जेवायला बसल्यावर म्हणा जाऊ देत मला जेवणामध्ये सुख नाहीये किंवा मी जेवणारा नाही असं म्हणा. बोलणं आता ते काय म्हणायचं? ध्यान करताना आम्ही म्हणतो जाणणार आहे, खाणारा नाही, पिणारा नाही. हे शब्द त्यावेळीच झाले, पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही करताय ना ते कार्य, त्यावेळी जाऊ दे संस्कार करा स्वतःवर. काय म्हणायचं? मी ऐकत नाही, जाणतोय. असं प्रॅक्टिकली शब्द बदलून विचार करा ना. तिथं मला मी दिसायला पाहिजे. आता पण मी ऐकत नाही, मी जाणतोय. ज्ञानाने जाणतो. हा, सांग बघू आता काय चालू आहे त्याच्यावर एक वाक्य तुला भावभासना व्हावी स्वतःची. असं बोला सिद्धम. आपला संवाद चालू आहे पण मी संवाद ऐकत नाही, ज्ञानाने जाणते. मी बोलत नाही. बोलणं हे माझं काम नाहीये किंवा बोलण्यात मला आनंद नाहीये. मी जाणतोय. बदला ना, शब्द बदला. ती करणारी मी नाही. जे शब्द आता जड होऊन गेलेत ना, ऍक्च्युली जडच आहेत ते, पण काय म्हणायचं त्याच्यामध्ये तुम्हाला भावच कळत नाहीये, तर भाव ओतून त्यातनं काढा. भाव कसं ग्रहण करता येईल. लिहिताना काय म्हणणार?
भाववासना होऊ देत. मी लिहितोय पण लिहित नाहीये, मी जाणतोय. लिहिण्याचं काम कोण करायला लागलंय, असं जर असं विचार करा स्वतः, म्हणजे त्यातून आपल्याला आत्मा दिसावा. हे प्रयोजन. शरीर हे ममत्वाच्या लायकीचे नाही. घरात वाक्य लिहून ठेवायचं. काय कोणाचं? दुसऱ्याचं नव्हे, माझं. जे काय आता मिळालेलं प्राप्त शरीर आहे ते ममत्वाच्या लायकीचं नाही. मैं चेतन हूँ, यह शरीर चेतन है. इसको जो आपा मानता है उसी को बहिरात्मा कहते. जो या शरीराला आत्मा मानतो तो बहिरात्मा आहे. म्हणजे मिथ्या दृष्टी आहे, मूड आहे, अज्ञानी आहे. जो पुरुष इस शरीर को और आत्मा को एक मानता है वह अज्ञानी है. कितने शरीर पाए इस जीव ने. असं जाऊन बघा की जरा असं फ्लॅशबॅक मध्ये माग किती शरीर मिळाले या जीवाला. असं वाटतंय का मी अनंत वेळा मेलोय, अनंत वेळा शरीर घेतलंय आणि सोडलंय. असं जर असं त्याचा अनंतचा भावभासना करा. एक शरीर सोडायला आपल्याला किती दुःख आहे. हे सुटणार म्हटलं तर सगळं विसरून गेलेलो असतो आपण. म्हणजे काय पण व्हावं पण हे शरीर माझ्यापासून सुटू नये ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न. मग असे अनंत प्रयत्न केलेत आपण पण एकही शरीर वाचवू शकलो नाही. म्हणून सांगतायत अनंत वेळा या शरीराने या जीवानी शरीर धारण केले. सबको छोडकर आना पडा. मागच्या शरीराला का आणलं नाही हो बरोबर. आणलं असतं तर येऊ शकत नाही. ही पर्याय मिळाली नसती. आणलं असतं तर 2 रूपामध्ये दिसलं असतं कोणतरी, नारकी आणि मनुष्य. काय झालं असतं हो रूप. आताच ऑलरेडी मनुष्याचं शरीर म्हणजे घाबरतात लोक बघून बघून. आणि तेच नारकीचं शरीर असतं आणि मिळालं तर ते आता मिक्स असतं. तर जसं म्हटलं जेव्हा जेव्हा पूर्व शरीरातून जीव मरतो आणि म्हणजे जीव निघाला तिथून बाहेर आणि पुढचं शरीर धारण करेपर्यंत त्याला कुठलं शरीर असतं, कुठलं आकार असतो आणि कुठलं नामकर्म असतो. विग्रहगतीमध्ये असं नाही. हा, विग्रहगतीमध्ये असताना कुठलं आकार असतो आणि कुठलं नामकर्म असतं. काही नसतेच की. जाणार ना. नसतेच की. असते की. असं कसं नसतं. आकार कुठं काय असं. ते, मग? चार ज्या शरीराने तो गेलेला असतो ते शरीराचा आकार असतो. मागच्या शरीराचं नामकर्म म्हणजे कुठलं असतं. तिथून तो जे गतीत चाललाय तर विग्रह गतीमध्ये मनुष्य गतीचाच आकार असतो. आणि नामकर्म कुठलं असतं. नामकर्म गत्यानुपूर्वी. हा, गत्यानुपूर्वी. कुठलं नामकर्म मनुष्य असतं. गत्यानुपूर्वी. नाही देव नाही 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 गत्यानुपूर्वी. देवगतीत ज्या गतीत जन्मणार आहे ना त्याची गती अनुपूर्वी म्हणलं जातं. म्हणजे त्याच्या पूर्वीचं कर्म. देवगतीला चाललाय कोणी मनुष्य मरून तर देवगत्यानुपूर्वी नामकर्माचा उदय सुरू झाला पण देवाचा आकार नसतो. पूर्वीचा आकार असतो. हा, म्हणजे मला हे सांगायचंय तुम्हाला. आकार. हा? हा. नाही म्हणजे आता तो मनुष्य गतीतून देवगतीत चाललाय तर विग्रह गतीमध्ये मनुष्याचाच आकार असतो. मनुष्याचा आकार असतो पण देवगत्यानुपूर्वीचं उदय सुरू झाला. देवगतीत गेला तो जीव तिथूनच. पहिल्या समयापासून देवगती सुरू झाली. त्याला पुढे मग मला ह्याच्यासाठी सांगायचं होतं एका वेळेस 2 शरीर तुम्हाला असते तर मग तिथं देवगती तर सुरू झाली आहे, देवायू सुरू झाली आहे पण मनुष्यगतीचा आकार असतो. म्हणजे मनुष्यातून सुटलाय तर त्या मनुष्याचा आकार असतो. पण ते आकार असू दे नाही तर शरीर असू दे दोन्ही सुद्धा ममत्व करण्या योग्य नाही किंवा ते माझं स्वरूप नाही. हे जाणायचं ह्याच्यासाठी सांगितलं. जे पुढचं कुठला जन्म आहे त्याला गत्यानुपूर्व म्हणायचं. त्याच्या पूर्वीचं कर्म अनुपूर्वी म्हटलं जातं. म्हणून ज्या पण गतीला तुम्ही जाणार आहे त्याच्या पूर्वीची अवस्था त्याची अनुपूर्वी म्हटलं जातं. जसं देव मरून मनुष्यात येणार आहे. कुठली अनुपूर्वी. मनुष्य गत्यानुपूर्वी म्हणायचं त्याला. पण देवांचा आकार असतो. असं तुम्ही इथं येताना जन्मताना अजून जन्मला नाहीये तोपर्यंत देवाच्या आकारामध्ये असतात आणि मग इथं आल्यावर मनुष्याचं शरीर मिळाल्यावर ते आकाररूप होणार. म्हणून सांगतायत तो आकार आपला नाही. मी अनिर्दिष्ट संस्थान स्वरूप आहे. म्हणून त्या 49 गाथेवर पण असं छान चिंतन करण्यायोग्य आहे. आपल्या शरीराला या आपल्या जीवाला कुठल्या तरी शरीराच्या आकार रूप पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं
आपला वास्तविक आकार काय आहे तो आपल्याला ग्रहण होत नाही, म्हणून आपलं रूप आपल्याला दिसत नाही. निराकार तर ज्ञानाच्या नेत्राने पहा तर आपल्याला आपला आकार म्हणजे ज्ञान स्वरूप सहज जाणीवेत येणार. हो. जाणा हा मी शरीराच्या आकार रूप नाहीच, मी तर स्वभावानेच निराकार आहे. संस्थानाने रहित आहे. अमूर्तिक आहे, अरूपी आहे. मी शरीर नाहीच, मी ऐकणारा नाहीच. कोण आहे मी? भावभासना करा. मी तर जाणतो आहे. चैतन्य स्वरूप आहे. पुण्य पापाच्या अतीत आहे. निष्कर्म स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंताणं.